नेतृत्व दयानंद चोरगे साहेब यांच्याकडून सर्व टीमला त्यांनी मात्र निश्चित सर्वांना रूम त्यांच्या माध्यमातून केलेली आहे. संस्थापक अध्यक्षाचं आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया, कारण की एवढ्या मोठ्या 20 संघांना राहण्याची 3 दिवस जी सोय केलेली आहे त्याबद्दल दादांचं या संघटनेमध्ये किती मोठं योगदान आहे दयानंद चोरगे साहेबाचं हे आपण पाहत आहोत. तर खूप खूप धन्यवाद दादा. त्यानंतर पाहतो की आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेलं आहे. ओरिजिनल 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि एक चांगलं व्यक्तिमत्व महेश माळी साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. अध्यक्ष साहेबांचं सुद्धा आपण टाळ्याने स्वागत करूया. त्यानंतर जसजसं वेळ मिळेल तसं मी निश्चित उल्लेख करणार आहोत. तर खूप मोठं योगदान अजून आम्हाला मिळालेलं आहे दमन दौऱ्यासाठी. पहिला बॉल चांगला बॉल होता, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बीट झालाय आणि इथं आता काय घडलंय पाहायचंय. आणि एक सिंगल या बॉलवरती संतोष पाटील मारा करतोय राईट मोर द विकेट. जनुमान पॉवर शेलार विपक्ष गावदी पुंडास. चांगला बॉल होता, त्यावर मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, पण मोठी आतली कड घेऊन चेडू मात्र लॉंग लेग कडे गेलाय आणि या बॉलवरती 2 धावा. आता मात्र पाहतो की बॅटर आपलं खातं उघडतोय आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 3. आमच्यासोबत भावेश परत जॉईन झाले तर 2 दिवस LPL मध्ये होते आणि आता मात्र जय हनुमान चषक 40+ च्या या पहिल्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये त्यासोबत पाहतोय आपण जनुमान पॉवर शेलारचा चषक जो पॉवरफुल झाला होता त्यामध्ये योगेश वारगडे यांचं खूप मोठं योगदान. चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विद्यमान ओरिजिनल 40+ संघटनेचे सदस्य दिनेश वारगडे साहेब मात्र नेहमीच सातत्याने आपल्या टीम सोबत खंबीरपणे उभे राहतात. जिथं कमी तिथे मात्र खंबीरपणे उभे राहणार आहे दिनेश वारगडे दादा. आपण सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. चांगला संघ आहे. पुढे येऊन आडबॅटने फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग पंचा ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय, दूर क्षेत्ररक्षक आहे, धुळून येतोय, बॉलवरती पण पोहोचू शकणार नाही. पंच इशारा करताय सीमा रेषा पार. आलाय या बॉलवरती हा चौकार. यस, वैभवने खूप छान उल्लेख केला की संस्थापक अध्यक्ष आणि एक ग्रामीण भिवंडीचा चांगलं नेतृत्व दयानंद चोरगे साहेब यांच्याकडून प्रत्येक टीमला राहण्याची जी सुविधा आहे. नो बॉल आलाय पाहतोय आपण. बिलॉंग ऑफ द विकेट राईट. यस, ओके. विकेटच्या बाहेर हा पट्टीच्या बाहेरून टाकलेला आहे. ब्लॅक पट्टी जर असेल तर नो बॉल आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं मोठं योगदान आहे विद्यमान उपाध्यक्ष प्रवीण गुळीसाहेब यांच्याकडून पाहतोय की आपण रोख रक्कम तब्बल 10,000 रुपये त्यांनी या दौऱ्यासाठी दिलेले आहेत. दादांचं सुद्धा आपण स्वागत करूया. पट्टीच्या बाहेर जर चेंडूचा टप्पा असेल तर नो बॉल आहे सर. यस, म्हणजे नो बॉल.
यस, विकेटच्या बाहेर जर चेंडू असला तर नो बॉलच असतो, तो विषय संपला त्यात. आता मात्र फ्री हिट. रेटम ओव्हर द विकेट. चांगला बॉल हाताळला गेला. बॉडी लॉंगेज ओळखून चेंडू टाकला होता. धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर 9 आहेत. चांगली सुरुवात गावदेवी पुंडास टीमची. इथून मात्र विकेट प्राप्त करावं लागेल तुम्हाला जर 40च्या आतमध्ये थांबवायचं असेल तर. चांगला बॉल, आडव्या बॅटने फटका, टर्न केले चेंडूला ऑन साईड कडे. क्रिकेट कम फुटबॉल जास्त पाहतोय पण पायाने रोखण्याचा प्रयत्न होता, पण त्या मात्र अतिशय वेगात या 2 रन्स या बॉल वरती. षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 11. बिनबाद चांगली सुरुवात गावदेवी पुंडास टीमची पाहतोय आपण. चतुर्थ पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून धमन दौऱ्यासाठी आम्हाला प्राप्त झालेले आहेत, त्यामध्ये विद्यमान उपाध्यक्ष पाहतोय आपण. खूप चांगलं व्यक्तिमत्व, पुंडास टीमचे सर्व आदरणीय कैलास सेलार साहेब यांच्या माध्यमातून 4थं आणि 3रं जी रोख रक्कम आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे. खूप खूप धन्यवाद कैलास दादा आपलं. आणि बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरसाठी जे आम्हाला पारितोषिक दिलेलं आहे त्यामध्ये विद्यमान उपाध्यक्ष राजू चव्हाण आणि आदरणीय संजय बजाके साहेब उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर पाहतोय की आपण सिरीजसाठी ज्यांना खूप मोठे योगदान दिलं असे मेघनाथ शास्त्री यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेला खास संतोष काकडे साहेब यांच्याकडून जर विचार केला आपण तर 15,000 रुपयाचा रोख रक्कम आलेले आहे. त्यानंतर पाहतोय आपण प्रभाकर पाटील स्वतः सचिव साहेब आहेत त्यांच्याकडून 5,000. त्याचबरोबर पाहतोय की आपण मोठे योगदान देण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे विष्णू पाटील साहेब, तसेच या स्पर्धेची प्रवेश फी 6,000 रुपये आहेत. आणि एका दिवसाचं जेवण आहे थेट दमण दौऱ्याला पंढरी भोईर आणि त्यानंतर विजय पाटील, यस शरद म्हात्रे, विजय पाटील आणि पंढरी भोईर यांच्याकडून संपूर्ण 20 टीमचं जेवणाचं योगदान त्याच्याकडून त्यांचा पण मनापासून आभार व्यक्त करेन. नंतर आपण ओळ्या सामन्याकडे. सामना खूप मोठा आहे कारण की दोन्ही टीमची ताकद खूप चांगली आहे. पहिल्या विकेटचं मला वाटतं की पतन पाहायला मिळालं. धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर 12 आहेत. आणि आता मात्र ट्रम्प कार्ड ऑफ खेळाडू जो कुठलाही असेल या टीमचा, योगेश आलाय खेळपट्टीवर. विशाल गोलंदाज सज्ज होताना कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं समोर लांब लांब षटकार मारणारा योगेश नावाचा बॅटर खेळपट्टीवर आलाय. खूप मोठं नाव या टीमचं नावाप्रमाणे कामगिरी सुद्धा करतोय. आल्या पावली मात्र फटका फर्स्टला का पाहायचंय. लॉंग ऑनला क्लिअर करत नव्हता, आपण हाताला चटका देऊन चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. पण एका क्षणी असं वाटलं होतं की शेल होईल, पण थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं. अनुमान चुकीचं झालं. यस, थोडं मला वाटतं की स्लिप पण झालाय तिथं जर विचार केला आपण तर. थोडंसं आउटफील्ड सुद्धा दुर्दैव म्हणावं लागेल या झेल माग. अदला बदली लगेच झेल सोडला, त्याची बदली झाली. आता मात्र मिडविकेट क्षेत्राकडे गेलाय क्षेत्ररक्षक. धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण 18. योगेशच्या बॅटमधून पहिला षटकार.
चांगला बॉल दुविधा मनस्थितीमध्ये खेळायचं की नाही खेळायचं नाही काय विचार करत होता तेवढे चेंडू मात्र दिनेश वारगडेच्या आता जाऊन चेंडू सोपवलाय. खूप मोठं नाव दिनेश वारगडे दादांचं. जर विचार केला आपण यावर्षी सर्वात खास टुर्नामेंट जर पहिले आपण जनमान पॉवर शिलार चषक आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा दिनेश वारगडे दादांचा होता. यावेळेस पात्र टर्न केले परत एकदा पाहतोय मिड विकेट आणि स्कोरले इकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीची मागणी करताना आणि बघता बघता अजून एक खराब क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षक मला वाटतं तोच होता. चेंडू फरार झालाय चौकार. ते एक म्हण आहे ना ज्या दिवसात ज्या क्षेत्ररक्षक मात्र त्याचा पाठलाग करणं सोडत नाहीये. धावसंख्या चांगली चांगली सुरुवात आहे पुन्हा टीमची पाहतोय. यावेळेस पात्र पुल पॉवरफुल हा फटका कडक आहे के डी के कडक कडक आलाय षटकार. आमच्या कमलाकर बाबांना सुद्धा धावतं वर्णन करायचं आहे. सेकंड इनिंग मध्ये आपण नाही 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 एक इनिंग तुम्हाला कॉमेंट्री करायला लागेल. मला विचारले वैभव तू प्रूफ आहेत की मी कॉमेंट्री करणार म्हणून. यस नकारतोय. प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता नितीन आमच्या यातून समोरून जाताना पाहतोय आपण काय कडक बॅटिंग बऱ्याच दिवसानंतर देर आहे दुरुस्त आहे. आणि वैभव मला वाटतं की त्यांचे मोठे फॅन आहेत. पहिले सांगितलं होतं की तो जाड्यालाही मारतो. अजून एक धमाका पाहतोय आपण बॅक टू द बॅक दुसरा आलाय दमदार हा षटकार. तो दौरा असेल तब्बल 20 संघ त्या दौऱ्यामध्ये येतील आणि जवळपास 4 ग्रुप होतील. एकदा पाहतोय की आपण हा फटका पाहतोय आपण अधुऱ्या मनाने कट केला होता. यस 10, 11, 12 मार्च कमिंग सून ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून दमन दौरा उल्लेख केलाय की पहिला दौरा आहे पण एक अतिशय सफलतापूर्वक दौरा होणार है. ये तो सिर्फ 40+ की झांकी है. अभी 40+ ओरिजिनल का दमन दौरा आना बाकी है. वेलकम अनिल लेग ब्रेकर बॉलर. हा चेंडू परत टाकावा लागेल. वाईटचा इशारा आलाय. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे. 24 फटका काय क्लास आहे. अतिशय वेगा चेंडू कॉ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आलाय हा दमदार चौकार.
आपण तयारी करायची आहे. फटका उडवलाय बॉलला आणि पाठवलाय सरळ, मला वाटतं की हातात. चांगला झेल कंप्लीट, मोठा धक्का बसलाय टीमला. एकच चांगली खेळी साकारली होती. पाहतोय आपण योगेश आणि तबल टीमसाठी जर पाहिलं आपण तीन नाहीतर 3 षटकार ठोकले होते. नवीन बॅटर खेळपट्टीवर आता मात्र पाहतोय आपण नवीन बॅटर पप्पे आलाय. यावेळेस पात्र पंच केले. पाहतोय चेंडूला कव्हर पॉईंट कडे कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. या चेंडू खाली जागेमध्ये ट्रॅव्हलिंग केला होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अतिशय वेगात. आणि आता मात्र बघा फनी मोमेंट पाहतोय आपण. 4 धावा कंप्लीट आणि इथं मात्र पाहतोय की आता पंजा ओपन झालाय. जिथं 1 होती तिथं मात्र 5 धावा. धावसंख्या 45 पाहतोय आपण. पुढे येऊन हा फटका पाहतोय आपण. परफेक्ट टायमिंग करताना नाहीये. स्कोरलेकडे चेंडू जातोय. परत एकदा चुकीचं क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र जनुमान पॉवर शिला टीमचं क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण थोडंसं कमकुवत बाजू पाहायला मिळते. आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र धावचीच्या स्वरूपात बॅटर होतोय बाद. धावसंख्या 47. चला जे हनुमान लाखिवली आणि कांबे स्फोट कांबे तिसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र पाहतोय पण कैलास शेलार आलंय खेळपट्टीवर. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल पाहतोय आपण. तरी पण एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. चांगल्या बॉलवरती सुद्धा धावा रोखू शकत नाहीये. अतिरिक्त धावा जर विचार केला आपण जास्त या इनिंग मध्ये. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर तब्बल धावसंख्या 48. 48 लॉस ऑफ 3 विकेट. कैलास सेलर आले नवीन बॅटर. तर अंतिम षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. चला यानंतर अजून जवळपास 4 सामने कव्हरेज करायचे आहेत.
परत एकदा खराब थ्रो पाहतोय आपण इथं मात्र चेंडू जाईल आता पाहतोय आपण थांबेल की नाही चेंडू जाईल 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 सीमारेषा पार किती धावा आल्या या बॉलवरती योग्य सांगतायत की नवा पण पंच आम्हाला सांगतील षटकार आलाय 6 धावा यस किती 7 का 7 का 7 धावा यस यस 7 धावा चला पाणी मला वाटते की या इनिंग मध्ये पंजाब ओपन झाला सत्ता पण ओपन झाला सर षटकार पण झाला सर्व काही धावा मिळत आहेत छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे ऐकूया मधुर संगीत त्यामधून जर विचार केला अतिरिक्त धावा जवळपास 15 ते 20 असतील चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहे हो यावेळेस पात्रा पाहतोय की आपण चांगला बॉल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आता मात्र धोका निर्माण झालाय आणि हा प्लॅन सीचा वापर करत आहे ती का पाहिजे आहे कारण की सचिन जाधव यांच्यात थोडस मला वाटतं की शेवटच्या षटकामध्ये त्यांना खेळणं गरजेचं आहे आता सचिन जाधव अजून एक कमालीचा ऑलराऊंडर या टीमचा पाहतोय आपण धावसंख्या जर पहिली खूप चांगली धावसंख्या सध्या तरी पाहायला मिळते तब्बल 56 धावा आहेत अब तक 56 यावेळेस पाहता आल्या पावली काय फटका खेळलाय स्विंग केलाय बॉलला काऊ कॉर्नरच्या वरतून आलाय हा लाजवाब षटकार मशीन ऑफ लाखीवली आ गए रोशन पाटील आणि जर विचार केला हंगामामध्ये खरा विलन ठरला आपल्या टीमसाठी तोच रोशन पाटील आता मात्र आपल्या होम ग्राउंडवर कशा प्रकारे बॅटिंग करेल पाहायचं आहे समोर कांबे स्पोर्ट कांबे टीम वर्चस्व पणाला लावून आज मात्र मैदानात उतरतील आणि त्या टीमचं कौतुक करावं लागेल सातत्याने ही त्यांची 12वी-11वी मॅच आहे अजून खातं उघडला गेलं नाही पण या मॅच मध्ये अपेक्षा करूया चांगला बॉल प्रश्न विचारला पण पंच सांगतात की तुम्ही समोरासमोर येत आहे त्यासाठी साप दिसला नाहीये मला भरत टीमचे कॅप्टन आहेत तर पाहतोय आपण यावेळेस पाहता चांगला बॉल होता बॅट टू द बॉलर भरतकडे चेंडू आलाय चांगलं झेल कम्प्लीट आणि सचिन हा बॅटर होतोय बाद
धावसंख्या जर पहिली धावपलकावर तर 62-62 एक खूप मोठी धावसंख्या उभी करताना पाहते आजच्या दिवसातली. मला वाटतं की सर्वात मोठी धावसंख्या आता सध्या तरी पाहतोय आपण गावदेवी पुन्हा टीमच्या नावावर हा रेकॉर्ड पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय आपण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि याचबरोबर इनिंगची समाप्ती पाहतोय आपण. 62 धावा आणि 63 धावाचं आव्हान आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन येतील टॉस बॉक्स मध्ये. टॉस कडे आपण वळणार आहोत. चला कांबे स्पोर्ट कांबे आणि जे हनुमान लाखेवली. तर पाहतोय आपण कधी माघार घेतली नाहीये. पण शुभेच्छा मी त्यांना देतोय की आयोजन कमिटीचा जो चषक आहे स्वतः आहेत त्यांना पराभूत करून तुम्ही एक मोठा विजय संपादन करो. तर व्यासपीठावर विराजमान. चला आपण एक टॉस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसं तसंच करूया आपण. कोण मागणार आहे तर कॉइन उडवतील रोशन पाटील. हेड अँड टेल हे पाहतोय आपण. यस डबल उडूया आपण. हेड अँड टेल. परत एकदा रोशनकडे आपण हा कॉइन देऊया तो उडवतील. हेड अशी मागणी आहे. आलाय हेड. नाणेफेकीचा कॉल कांबे स्पोर्ट कांबे टीमच्या बाजूने गेलाय. दादा सर्वप्रथम तुम्ही मनापासून कौतुक करतो मी. ओरिजिनल 40+ संघटनेमध्ये तुम्ही प्रत्येक टुर्नामेंट मिस करत नाहीये. आपल्या जवळचा क्रिकेट दाखवण्याचा भरपूर प्रयत्न करत आहेत. मला तर ते 2 असे सामने होते की तुम्ही क्षेत्ररक्षकांच्या मुळे हारलेले आहेत. एक प्रभावचा तो सामना आठवतोय आणि एक आताच आमनेपाडा इथं जो स्पर्धा झाली तिथं नाणेफेक जिंकलेली आहे. त्यापूर्वी आता थोडंसं तुमच्या विभागातला आयोजन आहे काय बोलशील. आयोजन चांगलं आहे जसं वेस्ट इंडिजला आल्यासारखं वाटतंय. यस पाहतोय आपण नाणेफेक जिंकलेले. प्रथम निर्णय काय असेल. फिल्डिंग घ्यायचं. खूप खूप शुभेच्छा कारण की वेळ कमी आहे आणि रोशन यांचं आयोजन आहे त्याला काही विचारू शकत नाही. खूप खूप शुभेच्छा. तर नाणेफेक झालेले आहे. टॉस बॉक्स सूचनाशी कांबे स्पोर्ट कांबे टीमकडे कॉल गेले आणि प्रथम सांगितले क्षेत्ररक्षण करणार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये.
पुढे खेळपट्टीवर 63 धावाचं एक मोठं आव्हान आहे. 24 बॉलमध्ये या धावा कंप्लीट होतील की नाही. प्रति षटकामागे जर पहिल्या जवळपास 16 धावाची सरासरी इथून मात्र पार करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, म्हणजे जनमान पॉवर शेलार टीमला. चला सराव थांबवायचा आहे, कारण की आपल्याला अजून इथून 4 सामने कव्हरेज करायचे आहेत आणि 3 वाजत आलेले आहे. डोंगर समोर आहे, त्याच्यामुळे सूर्य लवकर इथं मात्र समाप्त मावळतोय. पहिलाच बॉलर पाहतोय आपण इथं मात्र. पहिल्याच बॉलवरती फ्लिकचा फटका चांगला आहे की फटका फटलाय आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनकडे सरकताना पाहतोय, रोखू शकणार नाही. पहिल्याच बॉलवरती आलाय हा दमदार चौकार. चेंडू मात्र जाईल लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. आलाय या बॉलवरती चौकार. फटका होता, मिड ऑफला क्लिअर केला होता. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्कोरलेकडे चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या आता मात्र टिट फॉर टॅट जैसे को तैसा जवाब दिया जा रहा है. धावसंख्या जर पहिली धावपलकावर 11 धावा धावपलकावरती पाहतोय आपण. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. अजून एक बॉल येणं बाकी. जर षटकार आला तर जी सरासरी पाहिजे ती सरासरी ते मात्र पार करू शकतायत जनमान पॉवर शेलार टीमची. पॉवरफुल बॅटिंगचं प्रदर्शन सध्या तरी पाहतोय आपण. चांगला बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथं मात्र पाहतो की आता मात्र षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. हो, तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जनमान पॉवर शेलारची या सुरुवात तर जर पहिली आपण चांगली आहे. बिनबाद 11 आहे. इथून मात्र चांगले बॅटिंग करणं गरजेचं आहे. येणाऱ्या बॅटरमध्ये शेलार टीमचा जर पहिला आपण विशाल आहे, त्यानंतर निमेश आहे, 2 मोठे ऑलराऊंडर पाहतोय आपण. अक्षय सुद्धा एका चांगली बहारदार बॅटिंग करू शकतोय, पण इथून मात्र थोडंसं कठीण आव्हान असेल, कारण की 18 बॉलवरती इथून मात्र अजून तुम्हाला धावा बनवायच्या. त्या तब्बल मला वाटते की 52 धावाचा पल्ला पार करावा लागेल. टॉप 1 वर जो संघ पाहतोय आपण, ज्यांनी तब्बल 3 वेळेस विजेता बनलेला आहे, शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी टीमचं कौतुक करावं लागेल. या टीमचं सुद्धा जर विचार की आपण लेट एंट्री झाली पण ग्रेट झाली. तर पप्याला क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण. एक चांगलं षटक हाताळावं लागेल.
यावेळेस पात्र हा फटका पाहतोय पण इशारा काय येईल पंचाकडून सीमा रेषा पार चौकार आलंय या बॉलवरती. अजून एका धमाका करण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. प्रयत्न केला होता झेल टिपण्याचा पण झेल मध्ये रूपांतर करू शकला नाही. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आता मात्र धोका निर्माण झालाय आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतोय. धावसंख्या त्यापूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. धावसंख्येत बदल पाहतोय, धावसंख्या 17. विचार केला पण विजयासाठी वाटचाल करत नाहीये जनमान पॉवर शेलार संघ. एक मोठं आव्हान उभं केलं होतं, तो रोखताना मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ आपण प्रगतीपथावर पाहतोय. चांगलं षटक पप्या हाताळताना एक चौकार जरी आला असेल तर धावसंख्या धावपलकावर 18 धावा आहेत. चला आपण वेळ कमी खर्च करायचे कारण की अजून खूप सामने कव्हरेज करायचे आहेत. याच पाहता चांगला फटका आहे कॉ कॉर्नरकडे, चेंडू निघून गेलाय पण तिथं क्षेत्ररक्षक तैनात होता आणि या बॉलवरती मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा या बॉलवरती. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आता मात्र निश्चित प्लॅन बी किंवा शीचा वापर करणं गरजेचं राहील आणि धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त इथे मात्र जर विचार केला आपण तर 21 धावा आहेत. त्या 2 षटकाची समाप्ती येणारे 12 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून संघर्ष करावा लागेल. तब्बल 42 धावांचं आव्हान बाकी आहे. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे, ऐकू. नाही किरण गडक दादा काही पेशल आहे तिकडं. किरण दादा काही पेशल असेल तर आम्हाला पण इन्व्हाइट करा.
तर योगेश आलाय चांगला बॉलर. एक बॅटिंग चांगली केली होती. पहिल्या बॉलवरती हा फटका पाहतोय आपण. बॅकवर्ड कडे खाली क्षेत्र निवडले. 2 क्षेत्ररक्षक आले. एकाने फील्ड केलंय आणि या 2 धावा या बॉलवरती कंप्लीट. आता मात्र प्लॅन सी चा वापरणं गरजेचं आहे या टीमला. थोडीशी नाखुश असेल तिथे मात्र दिनेश वारगडे दादा. सामना संपल्यानंतर आपण व्यासपीठावर यायचे. विद्यमान ओरिजिनल 40+ संघटनेचे सदस्य आहेत. आणि यावाच पात्र काय फटका खेळलाय पण बाहेर जाणार नाहीये. सरळ हातात जेल सोडले आणि हा आलाय. मला वाटते की सहकार्याने सांगितलं की षटकार आहे की चौकार. षटकार यस. अतिशय क्लास फटका होता. प्रयत्न चांगला केला होता झेल टिपण्याचा पण झेल टिपता आला नाहीये. परत एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न. प्रश्न विचारला पण सहमत नाही. अगदी चेंडू कुठं बरं झाले पाहावं लागेल. 2 धावा कंप्लीट आणि आता मात्र निश्चित पंचाचा बोट. पहिले सॉफ्ट सिग्नल सांगून देईल सर. नॉट आउट यस. जो पंचाचा निर्णय असेल तोच कायम असेल. नॉट आउट आहे. कमलाकर बाबाला टेन्शन असते 12व्या खेळाडूला. असे काही उदाहरण आमच्या समोर घडलेले आहे. लगेच सांगतात. सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण. फुलटॉस. परत एकदा पाहतोय. योग्य खरपूस समाचार घेता आला नाहीये. आणि आता मात्र निश्चित धावा किती बनेल. विकेट टाकणं गरजेचं आहे जर्मन पॉवर शेलर साठी. आता मात्र बाद करणं गरजेचं आहे. अन्यथा पेनल्टी लागलीच असती. एकदा वाचले होते.
त्या खेळूला वार पे वार, पिंटू वारगडेचा वार. कारण की दिनेश दादा जेव्हा जेव्हा टीम सोबत असतात निधीचं खूप मोठं योगदान दादाचं असतोय. यावच पात्र काय क्लास फटका खेचलाय, अप्रतिम. विशाल काय असा षटकार आला या बॉलवरती. जर विचार केला आपण 22 तर पहिल्या 2 षटकामध्ये धावा जास्त आल्या असतात तर सामना परत एकदा रंगतदार स्थितीकडे गेला असता. पण अजून मी तर म्हणेन की जोपर्यंत बॅटर खेळपट्टीवर आहे तो म्हणजे विशाल. आणि भारत षटकार कोणाच्या बॅटमधून आला, विशालच्या बॅटमधून. विशाल काय असा षटकार आलाय. 6-23चं समीकरण आहे, एवढा मोठं आव्हान नाही आहे. पण समोर बॉलर पाहतोय आपण इथे मात्र सचिन यादव. यादव नाही जाधव. नाही या सातत्याने उल्लेख करणं कधी कधी होतात. जाधव. यस. लक फॅक्टर काय म्हणतो आज या टीमचा की अतिरिक्त धावा जास्त आल्या. आणि एक बॅट फॅक्टर जर शेला टीमचं पाहिलं तर चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सत्ता ओपन झाला, पंजा ओपन झाला. पहिल्या बॉलवरती चांगला फटका आहे, चेंडू एका टप्प्याने आता मात्र जाईल सीमा रेषा पार 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 आलाय. हा चांगला चौकार. सामना संपला नाहीये. हवेचा वेग जर पाहिला आपण डावखरा बॅटरला पोषक आहे आणि येथून मात्र कठीण परिस्थितीला समोर जावं लागेल गावदेवी पुन्हा टीमला. कारण की येणारे 5 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 19 धावीची आवश्यकता आहे. 5-19. 3 षटकार येथून मात्र मारावे लागेल. कैलास शेलारच्या चेहऱ्यावर मात्र थोडस आनंदी वातावरण गायब झालंय. सचिन यादव परत सज्ज होताना एकदा. डावखुरा बॅटर भरत टीमचा कॅप्टन. एक कॅप्टनला पोषक अशी खेळपट्टी वर ठाम मांडून आहे. काय घडलंय, चेंडू ऍक्च्युली कुठं बरंच झालंय, पंच काय इशारा करतील. बॅटला चेंडू फर्स्ट होऊन निघून गेला होता. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आणि बॅक टू द बॅक आलाय हा दुसरा चौकार. उद्योजक आदरणीय मायकल जाधव साहेबांचं शुभ आगमन होताना पाहतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. इज अ ग्रेट. आणि तसेच आदरणीय विद्यमान पंचायत समिती सदस्य प्रकाशजी तेलीवडे साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्याच्या समेत इतर मान्यवर सुद्धा आगमन होताना पाहतोय. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला आता मात्र येणारे इथून बॉल शिल्लक आहे ते 4 आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावेची अजून आवश्यकता असेल. एखादा बॉल चांगला काढावा लागेल आणि या बॉलवरती जर षटकार आला ना तर मात्र निश्चित सामना रंगात 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 घेऊन जाईल बॅटर टीमचा कॅप्टन्स. ओ चांगला बॉल, अतिशय प्रतिम बॉल होता पाहतोय आपण. आता मात्र संघर्ष करावा लागेल. 3 बॉल 15चं समीकरण, 3 मोठे फटके इथं मात्र मारावे लागेल. परत एकदा हा बॉल टप्पा पडल्यानंतर झपकन थोडस आतमध्ये. सर वाईडला रिव्ह नाहीये, सांगितलेलं पाहिजे सर.
पंचाचा निर्णय अंतिम राहील, कारण की पाहतोय आपण जो अँगल आहे आपण पाहतोय आपण तो परफेक्ट मिडल नाही आहे सर. वाईट समजू शकत नाही सर, त्याच्यावर ऑपरेटर सांगतायत. एक चेंडू इथं मात्र पाहतोय आपण राहिलेला आहे आणि एक चांगला विजय मिळवण्याकडे वाटचाल करताना आता मात्र पाहतोय आपण गावदी पुंडास. जर पाहिलं आपण जनुमान पॉवर शिलार टीमचं क्षेत्ररक्षण आजच्या सामन्यात ज्या प्रकारे नाव आहे त्या प्रकारे क्षेत्ररक्षण करता आलं नाहीये. चला विनंती असेल की आपण लगेच सज्ज होताना चांगला फटका आहे पण स्कोर लेग कडे. आणि याच बरोबर हा पहिला सामना सहज जिंकलाय गावदी पुंडा टीम हारलक दिनूदादा वारगडे अँड ऑल जनुमान पॉवर शिलार संघ. तर प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय ज्याने अतिशय चांगली बॅटिंग केली होती. त्यानंतर मात्र बॉलिंग करताना सुद्धा चांगलं योगदान दिलं नव्हतं, मागडा ठरला होता. पण त्यापूर्वी मात्र निश्चित चांगली बॅटिंग करून टीमला एक मोठी धावसंख्या उभी करून देणं म्हणजे सिंहाचा वाटा उचलणारा बॅटर ठरला योगेश, प्लेअर ऑफ द मॅच. आणि मागडे षटक त्यांनी टाकलंच होतं ऑलरेडी. 19 धावा म्हणजे जेवढ्या बनवल्या त्यातून एकच षटकात खर्च केल्या होत्या, तरी पण प्लेअर ऑफ द मॅच आहे. वाह भाई वाह, ये तो योगेश का जादू आहे. चला लगेच कांबे स्पोर्ट कांबे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. थँक्यू पवार सर. आपण पाहतायत आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय आदरणीय प्रकाशजी तेलिवरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. दिलदार मनाचा राजा माणूस, एक चांगलं व्यक्तिमत्व. सातत्याने जेव्हा या विभागामध्ये कोणती स्पर्धा कोणता कार्यक्रम असू द्या तेव्हा साहेबांची उपस्थिती आपण सातत्याने पार पडताना पाहायला मिळाली आहे. नक्कीच जिल्हा परिषदेचे सदस्य साहेब आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची या ठिकाणी पारितोषिक देतोय. आपण पाहतायत तेलिवरे साहेब, आपल्या विनंती आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पहिल्यांदा द्यायची. आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर साहेबांना विनंती साहेब आपल्या हस्ते आपण कॅप द्यायची. शेजारी टीमच्या कर्णधार आपल्याला विनंती आपण संपर्क साधायचा आहे.